मयूर हरदास आमचे एडिटर, मी त्यांनाच एडिट केलं. तर म्हणजे त्यांनी आमच्या खूप चांगल्या चांगल्या सीन्सवर पण कात्री मारली आणि आम्हाला कट करून टाकलो. फार रुथलेसली कट केलंय कारण सिनेमा मोठा होत होता. तर असे मयूर हरदास आमचे काय काय मोठा झाला असतं मयूर काय म्हणणं, मोठा झाला असतं पाहिला चांगला याच्यापेक्षा मोठा नसतो. काय कसं वाटलं मला जेन्युइनली सांगायला, आवडलं असेल नसेल खूप छान आवडलं काय नाही नाही आवडलं. ज्या दिवशी स्क्रिप्ट वाचलं होतं आणि मला कळलं होतं की हा रोल हा करणार, मी त्याला म्हणलं होतं सिद्धेश्वर तू बघ हा कमबॅक रोल आहे तुझ्यासाठी, आहे का नाही, जोरदार केलाय. तुमच्या मधनं येत आहेत केशव आमचे हिरो. ओके, कोण म्हणलं रवी अण्णा आवडलं नाही मला जर दाखवा. आवडलं काय नाही ते विचारतो. रवी अण्णा असा आवाज दिला यार. बरं एनिवे पार्ट टू बरं पार्ट टू चालू द्या. अहो हे म्हणजे त्या सासू सारखं झालं, आता मूल जन्माला आलं. आता आमचे संवाद लेखक योगेश शिरसाट. अरे तिथून आला तो ऍडिशन सारखा म्हणतात. आणि कोकण सरत्न प्रियल आमची हिरोईन. मी माझ्याबरोबर आणखी एका सिनेमात होतो, तुम्हाला माहितीये काकण. एक सिनेमा आहे आमचा काकण. काकण. बर ओके. सो पार्ट 2 वगैरे आम्ही आणूच म्हणजे, पण एक अत्यंत आनंदाची गोष्ट ही होते ना वाटते की आता लहान मुलं सुद्धा आहेत थिएटरमध्ये आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत. आबालवृद्धांना आवडतोय असं म्हणायला हरकत नाही. चालेल सिनेमा असं वाटतं. एक आनंदाची गोष्ट काय बघा, आपला क्रांती ज्योतीपासून जी सुरू झाली आहे यशाची मालिका मराठी सिनेमांची, त्याच्यानंतर राजा शिवाजी, त्याच्यानंतर आता देऊळ बंद आणि आता हा, म्हणजे आता हे मी सांगतो कुणाचाही चित्रपट येऊ दे, कुठल्याही कलाकाराचा, कुठल्याही दिग्दर्शकाचा, मराठी सिनेमा आपल्या हातात आहे. मनापासून सगळे काम करतात. मराठी सिनेमा कळू दे या नेटफ्लिक्स वाल्यांना, या सगळ्या OTT वाल्यांना कळू दे की त्यांना मराठी चित्रपटाचा धंदा झाला ना, व्यवसाय झाला की या लोकांना बरोबर ते चित्रपट घ्यावे लागतात. नाहीतर आता ती लाट आली, तिघी सुद्धा चांगला चालला, खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. असंच हे कायम ठेवूयात. आणि आता मी अधिक बोलण्यापेक्षा मी आमचे ओमजी आहेत त्यांना थँक्यू सो मच. खूप छान वाटतं मला. मंजुळा अरे प्लीज थँक्यू सो मच. इतकं छान वाटतंय मला. आम्ही 2 दिवस परवा मुंबईला होतो, तिकडे आम्ही थिएटर्स मध्ये भेटलो लोकांना. आज पिंपरी चिंचवडला भेटलो. आता मला असं वाटतं घरी आल्यासारखं वाटतं. इथेच आहे माझं घर. इथे आज मला खात्री आहे जाता माझा चेहरा तुम्हाला गाडीवर वगैरे पण दिसला असेल, इतके आपण सगळे जवळ राहतो. आणि हे कोथरूड सिटी प्राईड अगदी कोथरूडचं मानबिंदू असल्यासारखं थिएटर आहे. तुम्ही इतक्या संख्येने इथे आलाय, मला खूप आनंद होतोय. आणि सिनेमा चाललाय सगळीकडे, खूप चांगला रिस्पॉन्स आहे. तुमचे चेहरे सांगतायत की तुम्हाला सिनेमा आवडलाय. सिनेमा आवडला की वेगळं काही सांगावं लागत नाही. तोंडाने माणूस काही बोलला ना तरी ते पटत नसतं. जे चेहऱ्यावर दिसतं, जे त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये दिसतं, ते सगळं सांगत असतं. आता तुम्ही काही बोलला नाही तरी आम्हाला कळते की तुम्हाला सिनेमा किती आवडलाय ते. माझी एक कळकळीची विनंती एक आहे तुम्हाला की तुम्ही जरूर या सिनेमाविषयी सोशल मीडियावर घ्या.
तुम्हाला जे काही वाटतंय प्रामाणिकपणे तुम्हाला आवडलाय नाही आवडलाय, ह्या 4 गोष्टी आवडल्या, या 4 गोष्टींमध्ये सुधारणेला वाव आहे, पण बघण्यासारखा सिनेमा आहे वगैरे वगैरे, जे काय असेल तुमचं मत ते तुम्ही जरूर जरूर सोशल मीडियावर लिहा. आपण अशा युगात राहतो की बोलल्याशिवाय आता कळत नाही लोकांना, आणि इतकी आपल्याला हिंदीची कॉम्पिटिशन असते, चहूबाजूंनी आपल्याला स्पर्धा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला मराठी सिनेमाविषयी तर तुम्हाला आवडला असेल सोशल मीडियावर लिहा, त्यात तुमच्या कुटुंबाला मित्रांना टॅग करा आणि सिनेमातल्या आर्टिस्ट सोबतचे फोटो, पोस्टर सोबतचे फोटो जरूर टाका, ते आम्हाला खूप आवडतं. थँक्यू.